नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती, ज्यावरती आपण अगदी सोप्या भाषेमध्ये थ्रू मराठी इंग्लिश शिकत असतो, ज्याचं नाव आहे येवले अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आजसुद्धा आपल्याला पॅसिव्ह वॉइसचा काय रोल असतो वाईल स्पीकिंग बोलण्यासाठी ते आज आपण शिकणार आहे. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण आज कव्हर करणार आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि विथ एक्झाम्पल्ससुद्धा आहे. तुमच्यासाठी होमवर्क पण आहे, होमवर्क पण तुम्हाला करायचं आहे. सो बघा, सगळ्यात पहिले तर पॅसिव्ह वॉइसचे सेंटेन्सेस जे असतात तर हे का बरं महत्त्वाचे आहे. बरेचदा असं असतं की या ठिकाणी इंग्लिश बोलल्या जाते किंवा इथे शिकवल्या जाते, म्हणजे आपण असं बोलत असतो की असं म्हटल्या जातं, है ना. मग इट इज सेड अशा प्रकारचं सेंटेन्स होतं, ते इट इज सेड असं म्हटल्या जातं. कोण म्हणतंय याच्याकडे लक्ष नाही आहे कोणाचं, म्हणजे आपल्याला ॲक्शनवरती फोकस करावा लागतो. ज्याही वेळेस त्यावेळेस आपण पॅसिव्ह व्हॉइसने सेंटेन्स बनवत असतो. जसं मी म्हटलं इंग्लिश बोलल्या जाते, आता इंग्लिश बोलल्या जाते तर कोण बोलतं त्याच्याशी आपल्याला जास्त संबंध नाही, मात्र आपण बोलताना अशा गोष्टी बोलत असतो की असं म्हटल्या जातं. कोण म्हणतं? ऑब्वियसली लोक म्हणत असतील, मात्र आपल्याला फोकस करायचं आहे ॲक्शनवरती. अशा कॅटेगरीचे जे सेंटेन्सेस असतात ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आलेले असतात आणि तेच कसे बनवायचे हे शिकणार आहे आपण अगदी इझी वेनं. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस शिकत असताना व्हर्बचं थर्ड फॉर्म काय असतं हे माहिती असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आय होप तुम्हाला ते माहिती असावं. नसेल तर व्हर्बचा व्हिडिओसुद्धा आपल्या येवले अकॅडमी चॅनलवरती आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ मिळून जाईल. व्हर्बचं थर्ड फॉर्म आपल्याला माहिती असणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर चला आता आपल्याला बघायचं आहे चार्ट. चार्टमध्ये काय आहे बघू शकता तुम्ही की मी चार्टमध्ये काढलं आहे स्ट्रक्चर. तर इथे स्ट्रक्चर दिले तुम्हाला. ॲमेझारचा आपल्याला यूज करावा लागतो इन सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि त्यानंतर आपल्याला व्हर्बचं थर्ड फॉर्म घ्यावं लागत असतं. तर टेन्ससुद्धा तुम्हाला माहिती असणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण टेन्सचंच आपण पॅसिव्ह व्हॉइस करत असतो. तर या ठिकाणी बघा, नाऊन प्रोनाऊन कशाच्या नंतर काय येणार हे मी एक चार्टमध्ये क्लिअर करते. बऱ्याच जणांचं तुमचं क्लिअर असेल तरीसुद्धा एकदा तुमचं क्लिअर करून देते मी. जसं आय असेल तर ऑलवेज आपण ॲमचा यूज करत असतो. वी असेल, दे असेल, यू असेल किंवा पीपल म्हणजे लोक, हे अनेक आहेत. कसे आहेत हे अनेक. वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, हे एकसुद्धा आहे, अनेकसुद्धा आहे. आणि पीपल म्हणजे लोक, जास्त आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त काही पण असो. आरचा यूज तुम्ही करणार आहे. त्यानंतर थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तिसरी व्यक्ती जी एकच आहे. जसं ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे एकच वस्तू किंवा एकच प्राणी. श्रेयश, श्रेयश हे एक नाव आहे, कुठलीही व्यक्तीची एकच आहे, त्यासाठी सुद्धा आपण इजचा यूज करणार आहे. म्हणजे एक काही पण असो तुम्ही इजचा यूज करणार. हा चार्ट तुम्हाला माइंडमध्ये सेटल करून ठेवायचा आहे, ज्यांना माहिती नसेल त्यांनी, आणि ज्यांना माहिती आहे त्यांचं तर काही टेन्शनच नाही. तर चला जाऊया आता आपण टीचिंग पार्टकडे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर स्टेप बाय स्टेप इन डिटेल इंग्लिश शिकायचे असेल तर तुम्ही येवले अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून तिकडे आपला कोर्स लॉन्च झाला आहे. स्पोकन इंग्लिश कोर्ससुद्धा आहे, ग्रामरसुद्धा आहे. तुम्हाला जे शिकायचं असेल तो कोर्स अगदी कमी प्राईजमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि घर बसल्या डिटेल स्टेप बाय स्टेप शिकू शकता. आणि तुम्हाला जर फ्रीमध्ये शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पाहू शकता. तर बघा, या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस कशाचं आहे तर सिम्पल प्रेझेंट टेन्स. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलं आहे, आता तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला फोकस कुठे करायचं आहे तर व्हर्बकडे, म्हणजे ॲक्शन काय होते आहे त्याकडे. चला पहिलं सेंटेन्स बघूया. जसं इंग्लिश इज, इंग्लिश हे एकच आहे म्हणून आपण इथे इज घेतलं आहे. हे यासाठी ह्या सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला पुढचे सेंटेन्सेस इझिली समजतील. इंग्लिश हा सब्जेक्ट आहे एक, त्यानंतर आपण इज घेतलं आहे. इंग्लिश इज टॉट इन धिस स्कूल. बघा, या शाळेत इंग्रजी शिकवले जाते. या ठिकाणी कोण शिकवतं त्याच्याकडे लक्ष आहे का तर नाही. अशा गोष्टी आपण बोलत असतो. जसं माझ्याकडून बोलल्या जातं, असं म्हटल्या जातं, तसं सांगितल्या जातं, अशा पद्धतीचे सेंटेन्स असतं. कोण सांगतं तर कर्त्याचं एवढं रिलेशन त्यामध्ये नसतं. आणि करता जर तुम्हाला टाकायचा असला तर तुम्ही शेवटी बाय टाकून, म्हणजे करणारा ॲक्शन करणारा व्यक्ती जो आहे बाय टाकून या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, बाय टीचर्स वगैरे तुम्ही इथे करू शकता. जसं इंग्लिश इज टॉट इन दिस स्कूल,
इंग्लिश या शाळेत इंग्रजी शिकवले जाते. आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण जे आहे, बुक्स आर सोल्ड हिअर. बुक्स येथे पुस्तके विकली जातात. आता तुम्ही शॉपच्या समोर वाचलेलं असेल है ना, बुक्स आर सोल्ड हिअर. इथे पुस्तके विकली जातात, इथे मोबाईल्स विकली जातात, इथे गाड्या विकल्या जातात. अशा प्रकारे सेंटेन्स लिहिलेलं असतं, ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असतं. मग बरेचदा आपण असा विचार करतो की हे डायरेक्ट असं कसं आलं, तर यामध्ये सब्जेक्ट हा बुक्स आहे, त्याच्यानंतर आपण आरचा यूज केला आहे आणि सोल्ड V3 हिअर. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, द रूम इज क्लीन्ड डेली. द रूम, खोली रोज स्वच्छ केली जाते. द रूम इज क्लीन्ड डेली. मिल्क इज डिलिवर्ड एव्हरी मॉर्निंग. दररोज सकाळी दूध पोचवले जाते. कोण पोचवतं या ठिकाणी तुम्हाला नाही दिसत आहे बघा. लेटर्स आर रिटन बाय हर. पत्रे तिच्याकडून लिहिली जातात. आता तिच्याकडून लिहिली जातात म्हणून आपण तिचा उल्लेख जो आहे हा शेवटी केला आहे बाय हर, कारण आपण शेवटी ज्यावेळेस सब्जेक्ट घेत असतो ना त्यावेळेस त्याची द्वितीया करत असतो, म्हणजे केस माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर बाय हर. लेटर्स आर रिटन, पत्र लिहिली जातात कोणाकडून, बाय हर. तुम्हाला ज्यावेळेस करता लिहायचा बाय टाकून अशा पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट आहे बघा, द फ्लोअर इज मॉप्ड एव्हरी इव्हिनिंग. मजला दर संध्याकाळी पुसला जातो. नेक्स्ट आहे, द डिशेस आर वॉश्ड आफ्टर डिनर. जेवणानंतर भांडी धुतली जातात. द डिशेस आर वॉश्ड आफ्टर डिनर. डिशेस अनेक आहेत म्हणून आपण इथे आर घेतलंय. होमवर्क इज चेक्ड बाय द टीचर. आता इथे टीचरचा उल्लेख केला आहे की गृहपाठ शिक्षकांकडून तपासला जातो. म्हणजे फोकस कशावरती आहे, पण होमवर्क चेक करण्याकडे, जसं गृहपाठ शिक्षकांकडून तपासला जातो. लंच इज प्रिपेअर्ड बाय मदर. माझ्या आईकडून, माय मदर, माझ्या आईकडून जेवण तयार केले जाते. वॉटर इज बॉइल्ड बिफोर ड्रिंकिंग. पाणी पिण्यापूर्वी उकळले जाते. तर असं सांगताना आपण बरेचदा ॲक्शनवर फोकस करत असताना अशा कॅटेगरीचे सेंटेन्स यूज करतो. तर तुमच्यासाठी हे सेंटेन्सेस मी काढले होते, तर तुम्ही बघितले कशा पद्धतीने आपण केलं. फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं स्ट्रक्चर, ॲमिजार V3. ठीक आहे. आता होमवर्क टाईम आहे तुमचा, होमवर्क तुमच्यासाठी काढलं आहे. हे होमवर्क तुम्हाला करून कशात पाठवायचं आहे, कॉमेंट सेक्शनमध्ये आठवणीने. बघा, पार्श्वभूमी संगीत वाजवले जाते. पार्श्वभूमीत संगीत वाजवले जाते. लाईट संध्याकाळी 6 वाजता चालू केल्या जातात. पाहुण्यांचे उबदार स्वागत केले जाते. चाव्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या जातात. बाहेर जाण्यापूर्वी बूट पॉलिश केले जातात. हे तुमचं होमवर्क आहे आणि हे तुम्हाला करून पाठवायचं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये आठवणीने. मी चेक करून जरूर रिप्लाय देईल. व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला कितपत समजलं, मला सगळ्या गोष्टी सांगा. आणि स्टेप बाय स्टेप आता पॅसिव्ह व्हॉइस आपण कंटिन्यू करणार आहे. तर स्टेप बाय स्टेप बघा, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू सगळ्या समजतील आणि सगळं पॅसिव्ह व्हॉइसचे जे रूल्स आहेत सर्व तुमचं क्लिअर होईल फॉर स्पीकिंगसाठी. या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन. कीप लर्निंग, कीप वॉचिंग.